ओम नमो भगवते वासुदेवाय. विदुरांनी मैत्र्यानं विचारलं की तुम्ही मागे प्राचीन भरीच्या मुलांचं वर्णन केलं होतं आणि त्यांनी म्हणे रुद्रगीताद्वारे भगवान श्रीहरींची स्तुती केली, तर त्याच्यातून त्यांना काय मिळालं, कशाची प्राप्ती झाली? कारण मोक्षाधिपती भगवान श्री नारायण यांना भगवान शंकर अत्यंत प्रिय आहेत आणि अशा ह्या भगवान शंकरांचं आकस्मिक सान्निध्य प्राप्त होऊन या प्रजेतांनी त्या रुद्रगीताच्या द्वारे मुक्ती तर मिळवली असेलच, पण त्याच्या पूर्वी ह्या लोकांमध्ये किंवा परलोकामध्ये त्यांना आणखीन काही मिळालं का? मिळालं असेल तर काय मिळालं हे आपण मला कृपा करून सांगावं. तेव्हा मैत्रेयी म्हणाले की विदुरजी, आपले वडील प्राचीन भरी यांचे आज्ञाधारक असलेले हे प्रचेता, हे 10 पुत्र समुद्राच्या आत उभं राहून रुद्रगीताचा जपरूपी यज्ञ करीत राहिले आणि त्या तपस्येच्या द्वारे समस्त सृष्टीचा जनक, सगळ्या देहांचा उत्पादक जो भगवान विष्णू, त्याला त्यांनी प्रसन्न केलं. या रुद्रगीताचा विषय या स्कंधाच्या 24व्या अध्यायात येऊन गेलेला आहे. आणि रुद्रगीत याचा अर्थ रुद्रानं भगवान श्रीहरींची केलेली स्तुती, गीत. रुद्रांना उद्देशून गायलेलं गीत नव्हे. तेव्हा हे रुद्रस्तुती नावाचं गीत त्यांनी या प्रजेतांना दिलं आणि त्यांना उपदेश केला की ह्याचा तुम्ही जास्तीत जास्त तपासाठी उपयोग करा. हे रुद्रगीत अखंड तुमच्या चित्तामध्ये राहू दे, त्याचा अखंड जप करा. आणि असा जर जप केलात तर भगवान नारायण नक्की तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि तसंच झालं की 10,000 वर्षापर्यंत हे रुद्रगीत म्हणत म्हणत, त्याचा पाठ करत करत आणि तपाची सगळी अंग सांभाळत ह्या प्रजेतांनी जो जपयज्ञ केला, त्याच्यावर प्रसन्न होऊन पुराण पुरुष भगवान श्री नारायण आपल्या मनोहर अशा कांतीद्वारे ह्या सगळ्या प्रजेतांना शांतवू लागले. कारण तपामुळे निर्माण होणारी जी आत उष्णता आहे, तिचा जो दाह आहे, तो कोणालाही असह्यच होतो. तेव्हा हा दाह शांत करत आणि आपलं अत्यंत सौम्य असं रूप दाखवत ते त्या प्रजेतांपुढे प्रकट झाले. गरुडाच्या खांद्यावर ते बसलेले असताना जणू काही सुमेरू पर्वताच्या शिखरावर एखादा सावळा मेघ पसरावा असंच त्यांचं दर्शन दिसत होतं. कमरेला पितांबर होता, अतिशय देखणा सुंदर असा, गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता आणि आपल्या अंगकांतीने आजूबाजूचा सगळा परिसर त्यांनी उजळून टाकला होता. चमकदार अशा सुवर्णमय आभूषणांनी त्यांचं शरीर शोभून दिसत होतं. मुखमंडलावर त्याची आभा पसरलेली होती. मस्तकावर अतिशय शोभिवंत असा मुकुट होता आणि भगवंताच्या 8ही भुजांमध्ये 8 विविध आयुध होती. त्यांच्या आजूबाजूला देवता, मुनी, अन्य पार्षदगण सेवेसाठी उपस्थित होते आणि किन्नरांप्रमाणे गरुड सुद्धा आपल्या पंखांच्या फडफडाटातून भगवंतांचं कीर्तिगान गात होते. त्यांच्या त्या 8 अशा लांब लांब भुजा बघून त्यांच्यामधूनच लक्ष्मीशी स्पर्धा करणारी वनमाला सुद्धा त्यांच्या गळ्यात शोभून दिसत होती. आणि आदिपुरुष श्री नारायणांनी अशा प्रकारे तिथे येऊन आपल्याला शरण आलेल्या प्रजेतांची
त्यांच्याकडे कृपादृष्टी टाकून त्यांच्यावर कृपा केली, त्यांची दृष्टी खेचून घेतली आणि ते अत्यंत गंभीर अशा वाणीमध्ये सचेताना म्हणायला लागले, परमवृणीध्व भद्रंभो योमेंद्रपनंदना सौहार्देना पृथक धर्मा तुष्टोहम सहृदय नवहा. राजपुत्रांनो, तुमचं कल्याण असू दे. तुम्ही आत्यंतिक प्रेमानं माझी भक्ती केलीत आणि त्याच वेळेला तुमच्या परस्परांमध्ये सुद्धा अतिशय दाट असं प्रेम आहे आणि तुम्ही 10 जण म्हणून मिळून एकाच धर्माचं पालन करताय, तो म्हणजे पुत्र धर्म. कारण तुम्हाला तुमच्या वडिलांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही वागता आहात. तेव्हा तुमचा हा आदर्श बघून, तुमचं हे सौहार्द बघून मी अतिशय प्रसन्न झालोय. आता तुम्हाला जो काही वर पाहिजे असेल तो वर मागा. यापुढे ते म्हणाले की जे कोणी संध्याकाळच्या वेळेला रोजच्या रोज तुमचं स्मरण करतील त्यांना सुद्धा त्यांच्या भावंडांमध्ये तुमच्यासारखंच प्रेम वाटायला लागेल आणि यज्ञावत समस्त जीवांच्या बद्दल त्यांच्या मनात मैत्री भाव निर्माण होईल. जी माणसं सकाळ संध्याकाळ एकाग्र चित्तानं ह्या रुद्रगीताचं पठण करत माझी स्तुती करतील, त्यांना जे काही अभिष्ट असेल, इच्छित असेल ते सगळं देईन आणि त्याच वेळेला त्यांच्या ठिकाणी शुद्ध बुद्धी निर्माण होईल असाही मी वर त्यांना देईन. तुम्ही सगळ्या 10 भावंडांनी अत्यंत प्रसन्नतेनं आपल्या वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानून हे जे काही तप केलंय त्यामुळे तुमची कीर्ती समस्त लोकांमध्ये पसरेल आणि तुम्हाला एक अत्यंत चांगला विख्यात असा मुलगा होईल की जो गुणांमध्ये कुठल्याही प्रकारे ब्रह्मदेवांपेक्षा सुद्धा कमी असणार नाही आणि आपल्या संतानांच्या मार्फत ह्या तिन्ही लोकांना तो पूर्ण करेल. पुढे सुद्धा भगवंतांनी ह्या प्रचेतांना काही सांगितलं ते काय होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.